कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग। राष्ट्रवादीच्या प्री कॅबिनेट बैठकीला धनंजय मुंडे अनुपस्थित, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुद्धा मुंडे अनुपस्थित। सत्तेची मस्ती उतरवा, मसाजोगमध्ये सुप्रिया सुळे कडाडल्या। खासदार सुप्रिया सुळेंनी संतोष देशमुख आणि महादेव मुंडेंच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली। बीड हत्या प्रकरणात लक्ष घालण्याचा गृहमंत्री अमित शहांचा शब्द, सुप्रिया सुळेंची देशमुख कुटुंबियांसमोर माहिती। महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंचा 15 दिवसांचा अल्टिमेटम, हत्या प्रकरणामध्ये कारवाई न झाल्यास कुटुंबासोबत उपोषणाला बसणार, ज्ञानेश्वरी मुंडेंचा इशारा। नाशिक कुंभमेळा आढावा बैठकीनंतर उपमुख्यमंत्री शिंदेंकडून उद्योग विभागाचा आढावा। उद्योग मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिल्यावर शिंदेंकडून उद्योग विभागाचा आढावा। मंत्रालयामध्ये एकनाथ शिंदेंचं समांतर सरकार सुरू, शिंदे स्वतःची स्वतंत्र कॅबिनेट घेतात, संजय राऊतांचा आरोप। गृह विभागाकडून शिवसेनेनंतर भाजप राष्ट्रवादीच्या नेत्यांचीही सुरक्षा कमी, रवींद्र चव्हाण, तानाजी सावंत, देवराम होळी, सुरेश खाडे यांच्यासह अनेक नेत्यांचा समावेश। उपमुख्यमंत्री असताना मीही वैद्यकीय कक्ष चालवला, उपमुख्यमंत्र्यांचा वैद्यकीय कक्ष असणं यामध्ये काही गैर नाही, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या वैद्यकीय कक्षावर मुख्यमंत्री फडणवीसांचं स्पष्टीकरण। विलेपार्ले उपजिल्हा प्रमुख जितेंद्र जनावळेंचा मातोश्रीला रामराम। उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर सुद्धा जनावळे राजीनाम्यावर ठाम, 20 तारखेला जनावळे शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार। रत्नागिरी आणि दापोली नगरपंचायतीमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार, 5 माजी नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीत आज पक्षप्रवेश। ठाकरे बंधू एकत्र येण्यासाठी शिवसेना भवनाच्या बाहेर बॅनरबाजी, मराठी माणसांच्या हितासाठी उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांनी एकत्र येण्याचं आवाहन। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची थोड्याच वेळामध्ये शिवसेना भवनामध्ये बैठक, पक्षामध्ये सुरू असलेल्या गळतीसाठी ठाकरेंकडून डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न, संजय राऊत, अनिल देसाई, अंबादास दानवेंसह इतर नेते उपस्थित राहणार। लोकसभेनंतर काँग्रेसचे कार्यकर्ते आळशी झाले, विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य, तर कार्यकर्त्यांच्या आक्षेपानंतर आम्ही आळशी झालो असं म्हणत विजय वडेट्टीवारांची सारवासारव। छत्रपती संभाजी महाराजांबद्दल बोलताना कमाल खान बरळला, छत्रपती संभाजी महाराजांबद्दल कमाल खानची आक्षेपार्ह पोस्ट, कमाल खाननं ट्विटरवर पोस्ट करताना सर्व मर्यादा ओलांडल्या। छत्रपती संभाजी महाराजांसंदर्भातील वादग्रस्त मजकूर काढा, मुख्यमंत्री फडणवीसांचे विकिपीडियाला आदेश, विकिपीडियाचा आधार घेत कमाल खाननं ट्विट केल्याची माहिती। कर्नाटकातील यात्रेहून परतताना हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांना सांगली पोलिसांचा चोप, 35 जण किरकोळ जखमी, काही तरुणांनी वाहनं रस्त्यावर सोडून पळ काढला, संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। पाटण्याच्या कंकबागमध्ये पोलीस आणि हल्लेखोरांमध्ये चकमक, गोळीबार केल्यानंतर गुन्हेगार एकाच घरामध्ये घुसल्याची माहिती, घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात। कॅनडातील टोरंटो विमानतळावर डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाचा अपघात, लँडिंग दरम्यान तांत्रिक बिघाडामुळे दुर्घटना, अपघातामध्ये 17 प्रवासी जखमी, 3 गंभीर जखमी। कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग।